झी 24 तास एक पाऊल पुढे। अनेकांचं श्रद्धास्थान म्हणून विरारमधील गासकोपरी भागातील शनी मंदिर, मात्र चोरांनी या मंदिरालाही सोडलं नाही। त्यांनी चक्क देवाच्या घरीच चोरी केली। चोरट्यांनी मंदिरातील 2 दानपेट्या फोडून लाखोंची रोकड लंपास केली। त्यांचा हा चोरीचा कारनामा मंदिरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। हे आहे विरार भागातील गासकोपरी परिसरातील शनी मंदिर। काल रात्री काही अज्ञात चोरट्यांनी या मंदिरातील दानपेटीला लक्ष्य करत दानपेटीतील रोकड चोरून नेली। सकाळी जेव्हा मंदिराचे पुजारी मंदिरात पूजा करण्यासाठी आले तेव्हा मंदिराच्या दाराचं कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसलं। तेव्हा त्यांना संशय आला। पुजाऱ्यांनी मंदिराच्या आत धाव घेतली तेव्हा त्यानं मंदिराच्या आतील दृश्य पाहिलं असता त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। कारण दानपेटीचं कुलूप तुटलं होतं आणि त्यातील रोकड लंपास होती। पुजाऱ्याच्या लक्षात सदरची घटना येताच त्यानं मंदिराच्या विश्वस्थांकडे धाव घेतली। मंदिराच्या विश्वस्थांनी मंदिरात पोहोचून मंदिराची पाहणी केली। मंदिराच्या विश्वस्थांनी क्षणाचाही विलंब न करता मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासण्यास सुरुवात केली। फुटेज पाहताच ते चक्रावून गेले, कारण रात्री 3:30च्या सुमारास 2 अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश मिळवला होता। मंदिरात प्रवेश मिळवल्यानंतर या चोरट्यांनी मंदिराची पाहणी केली। चोरट्यांनी मंदिरातील दोन्ही दानपेटींची पाहणी केली आणि दानपेटीला लावण्यात आलेली कुलूप कटावणीच्या सहाय्याने तोडली। याच दरम्यान चोरट्याचा एक साथीदार मंदिराच्या बाहेर लक्ष ठेवून होता, तर दुसरीकडे मंदिराच्या आतील चोरट्यानं कटावणीच्या मदतीनं मंदिरातील दानपेटीचं कुलूप तोडून दानपेटीतील रोख पोत्यात भरली। मंदिरातील पहिल्या दानपेटीतील रोख लुटल्यावर चोरट्यांनी मंदिराच्या आतील दानपेटीकडे मोर्चा वळवला आणि मंदिराच्या आतील दानपेटीचं कुलूप तोडून चोरट्यांनी या दानपेटीतील 50 ते 60 हजारांची रोख पोत्यात भरली आणि ते फरार झाले। मात्र चोरट्यांचा हा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता। सकाळी मंदिराच्या पुजाऱ्याच्या लक्षात सदरचा प्रकार येताच या घटनेची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली। पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस फरार चोरट्यांचा शोध घेत आहेत। झी 24 ताससाठी प्रवीण नलावडे, वसई। झी 24 तास एक पाऊल पुढे।